Hello dear students, in today's lecture we are going to start the new chapter, that is pollution. स्टुडंट्स, पोल्युशन ज्याला आपण मराठीमध्ये प्रदूषण असं म्हणतो. नॉर्मली बघा हा स्टुडंट्स, सपोज आपण मस्त एका जंगलामध्ये गेलो आहे आणि तिथं गेल्यानंतर छान फ्रेश एअर आहे, एकदम क्लीनलीनेस सगळं आहे, नेचर सगळा मस्त आपल्याला आपण ऑब्झर्व करतो आहे. तिथे गेल्यानंतर आपण असं नाही म्हणत की काय पोल्युटेड एअर आहे किंवा काय पोल्युटेड सराउंडिंग आहे, बरोबर की नाही. पोल्युशन हा वर्ड आपण कधी वापरतो, जेव्हा कुठल्या तरी मोठ्या इंडस्ट्रियल एरियामध्ये गेलो किंवा सिटीजमध्ये गेलो तर तिथं आपण वेगवेगळ्या प्रकारचं पोल्युशन हे ऑब्झर्व करतो, आपण अनुभव घेतो. मग पोल्युशन एक्झॅक्टली कशाला म्हणायचं, तर जे नॅचरल एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल सबस्टन्सेस, ह्युमन किंवा मॅनमेड जे सबस्टन्सेस आहेत ते जेव्हा अननेसेसरीली एंटर करतात तर तेव्हा त्या जो काही नेचर आहे किंवा नॅचरल एन्व्हायरमेंट जे आहे त्याचं जी ब्युटी आहे, त्याची एस्थेटिक व्हॅल्यू ज्याला म्हणतो आपण, सौंदर्य जे आहे ते नष्ट होतं आणि मग तिथे तो पर्टिक्युलर एरिया पोल्युटेड झाला असं आपण म्हणतो. म्हणजेच अनवॉन्टेड सबस्टन्स अनवॉन्टेड ठिकाणी त्याची एंट्री जर झाली तर त्याला आपण पोल्युशन म्हणतो. मग तो अनवॉन्टेड पोल्युशन हा गॅसच्या फॉर्ममध्ये असू शकतो, सॉलिड, लिक्विड ह्या कोणत्याही फॉर्ममध्ये असू शकतो. आता हे जे पोल्युशन आहे ते पोल्युशन ज्याच्यामुळे होतं त्याला आपण पोल्युटंट असं म्हणतो. पोल्युशन घडवून आणणारा सबस्टन्स, बरोबर, त्याला म्हणायचं पोल्युटंट. सो ह्या दोन डेफिनिशन्स बघा तुम्हाला कळल्या का. पहिली डेफिनिशन पोल्युशन अँड द सेकंड इज पोल्युटंट. पोल्युशन कशाला म्हणायचं, पोल्युशन इज नथिंग बट कंटामिनेशन. कंटामिनेशन म्हणजे खराब होणे, मिक्स होणे. कशाचं कंटामिनेशन होतं, तर नॅचरल एन्व्हायरमेंटचं कंटामिनेशन. नैसर्गिक जे घटक आहेत, आपलं जे सराउंडिंग आहे त्या सराउंडिंगचं कंटामिनेशन म्हणजे ते खराब होणे, त्याच्यामध्ये अनवॉन्टेड सबस्टन्सेस मिक्स होणे, त्याला पोल्युशन असं म्हणायचं. हे पोल्युशन ज्याच्यामुळं होतं त्यांना पोल्युटंट्स असं म्हणायचं. सो द नेक्स्ट कन्सेप्ट इज पोल्युटंट. What are pollutants? These are the substances or these are the factors that affect the natural functions of. आधी डेफिनिशन सांगते आणि मग ह्या डेफिनिशनचा अर्थ सांगते. ओके, नॅचरल फंक्शन्स. कुणाची नॅचरल फंक्शन्स, तर इकोसिस्टम. नॅचरल फंक्शन्स ऑफ इकोसिस्टम. इकोसिस्टम आपण शिकलो आहे. अँड कॉजेस हार्मफुल इफेक्ट कुणावरती हार्मफुल इफेक्ट्स, तर इकोसिस्टमचे जे बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स आहेत त्यांच्यावरती. ही त्याची प्रॉपर डेफिनिशन आपण सांगू शकतो. आता ह्याचा अर्थ बघूयात काय आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग नॅचरल फंक्शन्स ऑफ इकोसिस्टम. इकोसिस्टम म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही प्रेझेंट आहे त्याला आपण इकोसिस्टम म्हणू थोडक्यामध्ये. इकोसिस्टम डिटेल आपण पुढे शिकणार आहोत. आता ह्या इकोसिस्टमचे दोन कंपोनंट्स असतात, एक म्हणजे बायोटिक कंपोनंट्स आणि दुसरे अबायोटिक कंपोनंट्स किंवा त्यांनाच फॅक्टर्स असं देखील म्हटलं जातं. बायोटिक म्हणजे लिव्हिंग जे असतात, सगळे पशु पक्षी प्राणी जे सगळे आले ना, तर ते जे लिव्हिंग कंपोनंट्स आहेत ते बायोटिक, सजीव ज्याला म्हणू आपण. आणि अबायोटिक म्हणजे निर्जीव घटक. कोणत्याही इकोसिस्टम जे आपल्या आजूबाजूचे जे काही सराउंडिंग आहे त्याला आपण इकोसिस्टम म्हटलं. ती इकोसिस्टम सजीव निर्जीव ह्या दोन्ही घटकांची बनलेली आहे आणि त्यांच्यावरती हार्मफुल इफेक्ट्स ज्याच्यामुळं होतात त्याला म्हणायचं पोल्युटंट.
आलं लक्षात? पोल्युशनची डेफिनिशन, पोल्युटंटची डेफिनिशन. आता आपण वन बाय वन वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युशन्स, त्याचे इफेक्ट्स, त्याचे कॉजेस असे पार्ट्स बघणार आहोत. आज आपण स्टार्ट करतोय पहिलं जे टाईप आहे पोल्युशनचं, दॅट इज एअर पोल्युशन. एअर पोल्युशन ज्याला आपण हवेचे प्रदूषण असं म्हणतो. नाव this air pollution is due to certain factors or certain gases which get mixed in the air due to certain activities. आता नॉर्मली बघा काही नॅचरल ॲक्टिव्हिटीज किंवा नॅचरल प्रोसेसेस पण आहेत की ज्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं, जसं की व्होल्कॅनो, ज्वालामुखीचा उद्रेक किंवा अर्थक्वेक असतो, बरोबर की नाही. ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळं देखील ह्या नैसर्गिक घटना झाल्या की ज्याच्यामुळं देखील एअर पोल्युशन हे होतं. आणि शिवाय काही मॅनमेड पण फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं. सो कंटॅमिनेशन ऑफ एअर, कशामुळं कंटॅमिनेशन म्हणजे परत मी जसं तुम्हाला सांगितलं त्याची क्वालिटी खराब होणे. कशामुळं एअरची क्वालिटी कंटॅमिनेट झाली, तर वेगवेगळे पॉयझनस गॅसेस, डस्ट पार्टिकल्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, पोलन ग्रेन्स, या सगळ्यांचं जेव्हा एअरमध्ये मिक्सिंग होतं ड्यू टू आयदर ह्युमन ॲक्टिव्हिटीज ऑर बाय नॅचरल प्रोसेसेस. परत एकदा सांगते, निसर्गाच्या मध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या प्रोसेसेस थ्रू किंवा आपल्या ॲक्टिव्हिटीजमुळे एअरमध्ये वेगवेगळे कंपोनंट्स, हार्मफुल गॅसेस जे विषारी वायू असतील, पोलन ग्रेन्स असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, डस्ट धुळीचे कण असतील, हे सगळं मिक्स होणं त्याला आपण एअर पोल्युशन म्हणतो. ह्या एअर पोल्युशनचा जे रिझन्स आहेत त्यापैकी नॅचरल रिझन्स काय आहेत ते आपण आज बघणार आहोत. सो पहिल्यांदा आपण बघूयात एअर पोल्युशन कशाला म्हणायचं. इट इज नथिंग बट कंटामिनेशन ऑफ एअर. कशामुळं कंटॅमिनेशन होतं म्हणून सांगितलं तुम्हाला, बाय पॉयझनस गॅसेस, विषारी वायू ज्याला म्हणूयात आपण. त्यानंतर अजून काय सांगितलं, स्मोक पार्टिकल्स, धूर ज्याला म्हणू आपण. त्यानंतर पार्टिक्युलेट मॅटर, धुळीचे कण. पार्टिक्युलेट मॅटर्स. त्यानंतर अजून मायक्रो ऑर्गॅनिझम्स एक सांगितलं मी तुम्हाला. सो हे सगळे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते जेव्हा एअरमध्ये मिक्स होतात ड्यू टू सम ॲक्टिव्हिटीज, त्याला आपण एअर पोल्युशन म्हणतो. हे जे एअर पोल्युशन आहे त्याचे इफेक्ट्स आपल्या हेल्थवरती खूप हार्मफुल असे होतात, ते आपण बघणारच आहोत. आता आपण काय बघणार आहोत, या एअर पोल्युशनचे जे रिझन्स आहेत ते बघूया. आणि त्या रिझनपैकी पहिलं रिझन जे आहे नॅचरल रिझन किंवा नॅचरल फॅक्टर्स. नैसर्गिक असे कोणते फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं ते आपण वन बाय वन बघूया. त्यातलं पहिला जो नॅचरल रिझन आहे तो आहे व्होल्कॅनो. व्होल्कॅनो माहिती आहे सगळ्यांना, ज्याला आपण ज्वालामुखी असं म्हणतो. ज्वालामुखीचे जे उद्रेक होतात, स्फोट होतात, ज्वालामुखी जे दोन प्रकार आपण म्हणतो ना, सुप्त ज्वालामुखी किंवा ॲक्टिव्ह जो असतो तो. तर जेव्हा केव्हा हे व्होल्कॅनिक इरप्शन्स होतात, ज्वालामुखीचा उद्रेक होतो, सांगा बरं काय काय रिलीज होऊ शकतं एअरमध्ये. आपण आता फक्त एअरचा विचार करतोय. मग ह्या व्होल्कॅनिक इरप्शनमुळं वेगवेगळ्या प्रकारचे हार्मफुल गॅसेस, डस्ट पार्टिकल्स, बरोबर की नाही, हे सगळे एअरमध्ये रिलीज होतात की ज्याच्यामुळं एअर पोल्युशन होतं. सो पहिलं रिझन आहे आपलं व्होल्कॅनिक इरप्शन, ज्याच्या थ्रू सॉलिड सबस्टन्सेस जसं की डस्ट पार्टिकल्स असतील, त्यानंतर किंवा आपण सॉलिड लिक्विड गॅसेस असे तीन वेगवेगळे बघूया. सॉलिड कंपोनंट जसं डस्ट सांगितलं तुम्हाला, लिक्विड कंपोनंट्स ज्याला आपण लाव्हा म्हणतो, आणि वेगवेगळे गॅसेस. हे तिन्ही प्रकारचे कंपोनंट्स या व्होल्कॅनोमधून रिलीज होतात, जसं की डस्ट, त्यानंतर गॅसेस, पॉयझनस गॅसेस लाईक H2S दॅट इज हायड्रोजन सल्फाइड,
अमोनियम क्लोराईड, त्यानंतर कार्बन, यासारखे हार्मफुल सबस्टन्सेस ह्या व्होल्कॅनिक इरप्शनमुळं एअरमध्ये रिलीज होतात. सो दिस इज द फर्स्ट नॅचरल रिझन. नाव द नेक्स्ट नॅचरल रिझन इज अर्थक्वेक. अर्थक्वेक ज्याला आपण भूकंप असं म्हणतो. भूकंप झाल्यामुळे एअर पोल्युशन कशा पद्धतीनं होईल रे, काही विचार केला आहे का तुम्ही याच्यावरती? बघा, जेव्हा भूकंप होतो बरेचदा त्याच्यामुळे लँडस्लाईड्स आपण होतात, बघितलं की नाही? भूकंप झाल्यामुळं बरेचदा बिल्डिंग्स पडतात, वेगवेगळे ऑब्जेक्ट्स पडतात की ज्याच्यामुळं डस्ट पार्टिकल्स हे रिलीज होतीलच. शिवाय त्या भूकंपामुळे जर जमिनीला क्रॅक्स गेले तर त्याच्यातून काही गॅसेस, व्हेपर्स हे देखील एअरमध्ये रिलीज होऊ शकतात की ज्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं. सो अर्थक्वेकमुळे पॉयझनस गॅसेस, हे रिलीज होतात. वॉटर वेपर, त्यानंतर डस्ट, हे काही घटक आहेत की जे अर्थक्वेकमुळे एअरमध्ये रिलीज होतात. ओके. नाव द नेक्स्ट कंपोनंट और द नेक्स्ट रिझन इज सायक्लोन्स. सायक्लोन्स ज्याला आपण चक्रीवादळ म्हणतो, बरोबर? चक्रीवादळ तुम्हाला माहिती आहे. सो जेव्हा केव्हा एखादं चक्रीवादळ येतं तर तेव्हा ड्यू टू दॅट बरेचसे ऑब्जेक्ट्स हे उडत उडत हवेमध्ये फिरतात की ज्याच्यामुळे डस्ट, अगेन सँड, हे जे पार्टिकल्स आहेत किंवा कचरा, गार्बेज, मोठा समजा सायक्लोन आलं तर त्याच्याबरोबर येणारं जे काही वाटेत येणार आहे ते सगळं घेऊन जातं ना ते. सो गार्बेज असेल, डस्ट, सॉईल, हे सगळे जे कंपोनंट्स आहेत ते त्या व्होल्कॅनोमुळं एअरमध्ये मिक्स होतात, त्याच्याबरोबर फिरतात. सेटल झालं की परत ते जमिनीवरती येणार, बट तेवढ्या त्या सायक्लोनच्या पिरियडमध्ये मात्र हे सगळे एअरमध्ये मिक्स होतात की ज्याच्यामुळं एअर पोल्युशन हे होतं. सो सायक्लोनमध्ये लिहिताना आपण काय सांगणार? याच्या थ्रू डस्ट पार्टिकल्स जे आहेत किंवा सॉईल, गार्बेज, कचरा, हे सगळे कंपोनंट्स हे एअरमध्ये मिक्स होतात की ज्याच्यामुळे एअरचं पोल्युशन होतं. त्यानंतर स्टुडंट्स नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे फॉरेस्ट फायर. फॉरेस्ट फायर ज्याला आपण वणवा असं म्हणतो. अगेन वणवा लागल्यामुळे देखील या प्रकारचे डस्ट आहे किंवा पॉयझनस गॅसेस, वणवा लागला म्हणजे आग लागते ना, तर त्या आगीमधून वेगवेगळ्या प्रकारचे हार्मफुल पॉयझनस गॅसेस हे एअरमध्ये मिक्स होतात की ज्याच्यामुळे देखील एअर पोल्युशन होतं. सो फॉरेस्ट फायरमुळे CO2, त्यानंतर CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, SO2, त्यानंतर स्मोक, यासारखे पॉयझनस गॅसेस हे एअरमध्ये मिक्स होतात की ज्याच्यामुळं एअर पोल्युशन होतं. आणि त्यानंतर अजून एक लास्ट पार्ट आहे तो म्हणजे मायक्रोब्स. मायक्रोब्स आता हे कुठून आले तर वेगवेगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे असतात किंवा फंगस असतात, बरोबर, बॅक्टेरिया असतात किंवा फुलांचे जे पोलन ग्रेन्स असतात तर ते एअरमध्ये एकदम मायन्यूट पार्टिकल्सच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात आणि ह्या घटकांच्यामुळे देखील एअर पोल्युशन होतं. बरेचदा बघा आपल्याला वेगवेगळ्या सबस्टन्सेसच्या ॲलर्जीज असतात. हवेमध्ये हे डस्ट पार्टिकल्स, पोलन ग्रेन्स, मायक्रोब्स यांच्यामुळे देखील ते जेव्हा श्वासासोबत आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात, रेस्पायरेटरी ट्रॅक्टमध्ये एंटर करतात, तर त्याच्यामुळे देखील आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ॲलर्जीज होऊ शकतात. सो मायक्रोब्स म्हणजे काय आहे तिथे तर पोलन्स असतात. पोलन्स
म्हणजे ज्याला आपण छोटे परागकण म्हणतो ना ते. बरेच स्टुडंट्सनी मला अशी रिक्वेस्ट केलेली होती की हे जे सायंटिफिक टर्म्स असतात ते आम्हाला बरेचदा इंग्लिशचा अर्थ कळत नाही. सो त्यांच्यासाठी हे ट्राय करते मी, जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तुम्हाला त्याचा मराठी अर्थ सांगायचा देखील ट्राय करते. पोलन ग्रेन ज्याला आपण परागकण म्हणतो, छोटे छोटे ज्यांच्या थ्रू फुलांचं परागीकरण होतं ना, पॉलिनेशनची प्रोसेस, ते पोलन ग्रेन्स. त्यानंतर स्पोर्स असतात ऑफ बॅक्टेरिया, फंगस, तर यांच्यामुळं देखील एअर पोल्युशन हे होत असतं. हे नॅचरल कॉजेस झाले. आता हे फक्त नॅचरल रिझन्स आहेत किंवा नॅचरल फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळं एअर पोल्युशन होतं. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवून घ्या. हे 1 2 3 4 5 फॅक्टर्स आहेत आणि जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमच्या एक लक्षात येईल की सायक्लोन, फॉरेस्ट फायर, अर्थक्वेक, व्होल्कॅनो हे जे नॅचरल फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये असणारे जे काही स्पेसिफिक कंपोनंट्स हे कॉमन असतात. सो इथं पण तुम्ही पाठांतर न करता हे आधी समजून घ्या की व्होल्कॅनो म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक डोळ्यासमोर आणायचा. मग ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर एअरमध्ये काय काय मिक्स होऊ शकतं ते आपण लिहायचं. इथं कुठं तुम्ही पाठ वगैरे करत बसू नका. मायक्रोब्स फक्त तुम्हाला एक वेगळा होता, तो देखील तुम्हाला मी मराठीतून सांगून एक्सप्लेन करण्याचा ट्राय केलेलाच आहे. सो दीज आर नॅचरल फॅक्टर्स. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मॅनमेड फॅक्टर्स काय आहेत एअर पोल्युशनचे ते बघूया.